छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील तिथीनुसार होणाऱ्या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करणाऱ्या कलाकारांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या जागर शिवसमिधी या विशेष कार्यक्रमात शिवमुद्रा टीमनं आपल्या नेत्रदीपक आणि शौर्यपूर्ण सादरीकरणानं उपस्थितांची मने जिंकली। दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी दादर मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर भवन इथं सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार भरत शेठ गोगावले, ज्येष्ठ इतिहासकार अप्पा परब, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर, अध्यक्ष सुनीलजी पवार, रंजनदादा गावडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शिवप्रेमी, मावळे आणि रणरागिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी शिवकालीन परंपरा, स्वराज्याचा इतिहास आणि मर्दानी कलेचं जतन करणाऱ्या कलाकारांच्या कार्याचं मनापासून कौतुक केले। कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरलेल्या शिवमुद्रा टीमच्या रणरागिणी, तलवारबाजी, दांडपट्टा आणि पारंपरिक मर्दानी खेळाचे शिस्तबद्ध, धाडसी व उत्साही प्रात्यक्षिक सादर केले। त्यांच्या जोशपूर्ण सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। शिवकालीन युद्धकलेचं दर्शन घडवणाऱ्या या सादरीकरणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि स्वराज्याच्या विचारांचा प्रभावी संदेश देण्यात आला। शिवमुद्रा टीमच्या वतीनं कार्तिकी माळी, वैभवी कपोत, भार्गवी शिंदे, राधिका भड, सिद्धी धनावडे, स्वरा राऊत, अनन्या दुधाठे आणि सिया छंद यांनी उत्कृष्ट मर्दानी खेळाचं सादरीकरण करून उपस्थितांची विशेष दाद मिळवली। त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण कामगिरीमुळे महिला शक्तीचं सामर्थ्य आणि शिवकालीन परंपरेप्रती असलेली निष्ठा अधोरेखित झाली। यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शिवमुद्रा टीमचं विशेष अभिनंदन करत मर्दानी खेळासारख्या पारंपरिक कलांचं संवर्धन ही काळाची गरज असल्याचं नमूद केले। अशा उपक्रमांमुळे युवक युवतींमध्ये राष्ट्रभक्ती, स्वाभिमान, शौर्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांबद्दल अभिमान निर्माण होतो। तसेच इतिहासाशी नव्या पिढीचे नाळ अधिक दृढ होते असे मत त्यांनी व्यक्त केले। कार्यक्रमाचं नियोजन, शिस्तबद्ध आयोजन आणि शिवकालीन परंपरा जपण्याचा केलेला प्रयत्न याबद्दल आयोजकांचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले। शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला असून मर्दानी कलेच्या संवर्धनासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली।